तर कुणाल कामराच्या मुद्द्यावरून विधान परिषदेमध्ये जोरदार गदारोळ झाला। यावेळेला प्रवीण दरेकरांनी कुणाल कामराच्या मुसक्या आवळण्याची मागणी केलेली आहे। दरम्यान कुणाल कामराचे सीडीआर तपासण्यात येणार असून त्याच्या खात्यामध्ये कुणी पैसे जमा केले हे तपासलं जाईल अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विधान परिषदेत केली आहे। माझी एवढीच विनंती आपल्याकडून मला अपेक्षा आहे की या ठिकाणी सभागृहात गृहमंत्री आहेत, गृहराज्यमंत्री आहेत, त्यांनी त्याच्या मुसक्या बांधून आवळून कुठे असेल तो असेल कुठे दाखवतो, मोबाईल टॉवर लोकेशन कुठे आहे, मुंबई पोलिसांनी ठरवलं ना तर पाताळातनं पण शोधून काढू शकतात। आपण या संदर्भात कॉन्क्रीट अशा प्रकारचं आश्वासन द्या तर आमचं समाधान होईल। या सगळ्या विषयाचं गांभीर्य लक्षात घेता या व्यक्तीचे सीडीआर तपासले जातील, या व्यक्तीच्या सगळे कॉल रेकॉर्ड तपासले जातील, या व्यक्तीच्या अकाउंटमध्ये कुठला पेमेंट आलेले आहेत त्याची तपासणी केली जाईल। याचं नक्की सूत्रधार कोण आहे जर का असेल तर त्याला देखील शोधलं जाईल, त्याच्यावर देखील कठोर कारवाई केली जाईल। तर स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा प्रकरणावरून सध्या जोरदार चर्चा पाहायला मिळते। तर कुणाल कामराने नाव न घेता एकनाथ शिंदेंवरती कविता केल्यानंतर आता त्याच्या विरोधामध्ये एकनाथ शिंदेच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी सुद्धा व्यंगात्मक कविता केलेली आहे। तर कुणाल कामराच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी सुद्धा कविता म्हटली आहे। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। थाने की रिक्शा, चेहरे पे दाढ़ी, आंखों पे चश्मा, हाय। एक झलक दिखलाए कभी कभी, गुवाहाटी में छिप जाए। मेरी नजर से तुम देखो, गद्दार नजर वो आए। थाने की रिक्शा, मंत्री नहीं वह दल बदलू है, और कहा क्या जाए। तीर कमान मिला है उसको, अब बाप मेरा ये चाहे। थाने की रिक्शा। चिड़चिड़ होती है, बाप रे, प्रचंड चिड़चिड़ होती है, तोड़फोड़ होती है। भांडुप का भामटा, सुबह की प्रेस, माइक देखते ही भौके, आय हाय। बांद्रा का बंदर, हिंदुत्व को बेचकर सीएम की कुर्सी को ललचाए, आय हाय। इन कमीनों को मिट्टी में मिलाने भगवा झंडा फहराए। जनता की नजर से तुम देखो, ठाणे का टाइगर नजर आए। चेहरे पे दाढ़ी, आंखों में शोले, तांडव करे जैसे शंभू भोले। उनकी दहाड़ सुनकर ये चूहे बिल में जाके छुप जाए। जनता की नजर से तुम देखो, ठाणे का टाइगर नजर आए। कुणाल कामराच्या मुद्द्यावरून इकडे कविता वॉर सुरू आहे, तर विधानसभेमध्ये मुख्यमंत्री चांगलेच आक्रमक झालेले आहेत। उपमुख्यमंत्र्यांचा अवमान करणं अयोग्य असून हा वाद निर्माण करून प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याची टीका देवेंद्र फडणवीसांनी केली आहे। तर स्वातंत्र्याचा स्वैराचार होऊ देणार नाही असा घणाघात सुद्धा त्यांनी यावेळेला केलाय। दरम्यान अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन नेत्यांना अवमानित करणाऱ्यांवरती कारवाई करणार असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। दरम्यान विरोधी पक्षातील नेते कामराच्या समर्थनार्थ कसे कसे असा थेट सवाल सुद्धा मुख्यमंत्र्यांनी यावेळेला उपस्थित केलाय। त्यामुळे कामराने माफी मागावी अशी मागणी त्यांनी यावेळेला केली। अशा नेत्याबद्दल इतक्या खालच्या दर्जाला जाऊन कोणीतरी बोलतो आणि त्या ठिकाणी आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात। लगेच एकाचं ट्विट येतं, दुसऱ्याचा क्लिप येते, चौथ्याची क्लिप येते। हे काय कामराशी ठरवून चाललेलं आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला कोणाला अशा प्रकारे अपमानित करण्याचा अधिकार नाही आहे।
ज्या प्रकारे त्यांनी हे अपमानजनक शब्द वापरले आहेत त्यांनी करावी ना, माझ्यावर करावी, शिंदे साहेबांवर करावी, आमच्यावर कविता करावी, आमच्यावर राजकीय व्यंग्य करावं, आम्ही टाळ्या वाजवून दाद देऊ. पण अशा प्रकारे सुपाऱ्या घेऊन घेऊन या ठिकाणी जर कोणी अपमानित करत असेल तर त्यांच्यावर कारवाई केलीच जाईल. सोडण्याचं कारण नाही आहे. या संदर्भात निश्चितपणे जी काही कायदेशीर कारवाई, कडक कायदेशीर कारवाई करता येईल ती कारवाई केलीच जाईल. देशातल्या संस्थांना अपमानित करणं, देशांच्या इन्स्टिट्यूशनवरनं लोकांचा विश्वास उठला पाहिजे अशा प्रकारची वक्तव्य देणं, अशा प्रकारचं काम करणारे जे लोक आहेत यांना कुठल्याही परिस्थितीत सोडता कामा नये. आणि म्हणून या संदर्भात मी सभागृहाला आश्वस्त करतो, कठोरात कठोर कारवाई ही निश्चितपणे केली जाईल. या बातमीनंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतोय. पाहत राहा न्यूज18 लोकमत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिक दौऱ्यावरती असून त्यांनी त्र्यंबकेश्वर मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि यावेळी नाशिक विभागाचे महसूल आयुक्त प्रवीण गेडाम आणि जिल्हाधिकारी जलज शर्मा यांना अक्षरशः पळत जाऊन फडणवीसांच्या दौऱ्यात सहभागी व्हावं लागलं. त्र्यंबकेश्वरमध्ये आखाडा परिषदेच्या महंतांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. वेळ कमी असल्यानं कुंभमेळ्याची कामं तातडीनं करावीत यासह विविध मागण्यांचं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. राज्याच्या तिजोरीत खडखडाट असं अजिबात समजू नका. राज्याचा 7 लाख कोटींचा अर्थसंकल्प सादर केला, त्यामुळे तिजोरीत खडखडाट हा गैरसमज दूर करा असं आवाहन मुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. राज्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार असं आवाहनही अजित पवारांनी केलं. सगळ्यांना आजी करण्याचं काम केलं पण मला माझी ठेवू नका असं मुश्किल विधान खासदार सुजय विखे पाटलांनी, माजी खासदार सुजय विखे पाटलांनी केलंय आणि यावरच तुम्हाला पुढच्या 6 महिन्यात राज्यसभेवर पाठवण्याचं काम भाजप करेल असा विश्वास आमदार शिवाजीराव कर्डिले यांनी व्यक्त केला. छत्रपती शिवाजी महाराज आणि कबरीचा वाद आम्ही उकरून काढला नाही. काही लोकांनी विधानसभेत भाषण केल्यानं हा वाद सुरू झाला असं विधान मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं. स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर इथे एकच शेट भरत शेट असं उत्तर मंत्री भरत गोगावले यांनी दिलं. मतदारसंघात संघर्ष होणार नाही. मागच्या वेळेला आमच्या विरोधात सर्व एकत्र होते, मात्र तुम्ही सर्व एकत्र आलात तरी इथे एकच शेट भरत शेट असं उत्तर गोगावलेंनी दिलं. नितीन गडकरींनी जे सांगितलं त्यात तथ्य आहे. जनता नव्हे तर पुढारीच जातीयवादी असल्याचं म्हणत संजय राऊतांनी गडकरींच्या विधानाला दुजोरा दिला. तर भाजपच्या पुढाऱ्यांनी जातीयवादाचं विष पेरण्यास सुरुवात केल्याचा आरोपही राऊतांनी केला. महायुती आपल्या परीने आपापला पक्ष वाढवण्याचे प्रयत्न करते, मात्र पक्ष वाढवताना मित्रपक्षांमध्ये कुठलाही गैरसमज होणार नाही याची काळजी खबरदारी घेत आम्ही घेत असतो.